श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. नमस्कार भक्त हो. आपण आज श्री शिवलीलामृतच्या 4थ्या अध्यायातील ओव्यांचा सोपा मराठी अर्थ जाणून घेणार आहोत. या अध्यायात भगवान शंकराच्या भक्तीचे अद्भुत महत्त्व सांगितले आहे. अगदी नकळत केलेली शिवसेवा ही महादेवाच्या कृपेचे कारण ठरते, तर निरागस आणि मनापासून केलेली भक्ती तर महादेवांना लगेच प्रसन्न करते. या अध्यायात आपल्याला 2 सुंदर कथा ऐकायला मिळतात. पहिली कथा आहे 6 वर्षाच्या बालकाच्या निरागस शिवभक्तीची, ज्याच्या भक्तीने भोळे शंकर प्रसन्न झाले. दुसरी कथा आहे एका कुत्र्याला मिळालेल्या राजजन्माची, जी शिवभक्तीने अद्भुत फळ सांगते. चला तर मग भगवान शंकराचे स्मरण करून आणि त्यांची कृपा मागून श्री शिवलीलामृत अध्याय 4 मधील प्रत्येक ओवीचा सोप्या मराठी अर्थात समजून घेऊया. ओम नमः शिवाय. ह्या अध्यायाच्या पठणाने घरातील दुःख, दारिद्र्य आणि भय नाहीसे होते. 4व्या अध्यायामध्ये विर्मशन व चंद्रसेन राजाची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, विर्मशन हा किरात देशाचा राजा होता. तो शिवभक्त असूनही मद्य मांस सेवन करायचा, मृगयेदरम्यान मोठी हिंसा करायचा, अधर्माने वागायचा. त्याला मधुराक्षाचीही आवड होती. त्याची राणी कुमुद्वती ही सुलक्षणी व हुशार होती. एके दिवशी तिने पतीला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमचे आचरण दोषपूर्ण आहे, हे कसे? राजा म्हणाला, प्रिये, मागील जन्मी मी पंपा नगरातील एक कुत्रा होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी मला उपवास घडला. शिवपूजेचा सोहळा पाहायला मिळाला. त्या दिवशी माझ्याकडून शिवालयाला एक प्रदक्षिणा घडली आणि शिवलिंगाकडे पाहता पाहताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने या जन्मी मी राजा झालो. मला नरदेह मिळाले. तरी मागच्या श्वानजन्मातील काही अंगीभूत प्रवृत्ती अजूनही तशाच आहेत, म्हणून माझ्याकडून हे दोषपूर्ण आचरण घडत आहे. राजाचे बोलणे ऐकून राणीला मोठे नवल वाटले. तिने आपला पूर्वजन्म विचारला असता राजा म्हणाला, तू पूर्वजन्मी कपोती होतीस. एखादा मांसाचा तुकडा चोचीत धरून उडत असताना सशाने तुझा पाठलाग केला. त्या पळापळीत तू शिवालयाला 3 प्रदक्षिणा घातल्यास. तू दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसली असताना सस्याने तुला झडप घालून ठार केले. तू शिवालयाच्या प्राणांगणात गतप्राण होऊन पडलीस. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. हे थक्क होऊन झालेल्या राणीने राजाला पुढील 6 जन्माचे वृत्त विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी पुढील जन्मात अनुक्रमे सिंधू, सौराष्ट्र, गांधार, अवंती, अनार्त व पांडा देशाचा राजा होणार आहे. मी जन्म घेतल्यावर तू ही अनुक्रमे जया नामक राजकन्या, कलिंग राजाची कन्या, मगध राजाची कन्या, दशार्थ राजाची कन्या, यथार्थ राजाची कन्या व पद्य राजाची कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील. पुढील 6 जन्मात आपण पतीपत्नीच असणार आहोत. 6व्या जन्मात आपल्याला मोठ्या पराक्रमी व कीर्तिमान पुत्र होईल. तो लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवभक्तीचा प्रचार प्रसार करील. मी अगस्तीकडून शिवपंथाची दीक्षा घेऊन तपश्चर्या करीन आणि तुझ्यासह शिवपदास प्राप्त होईल. हे ऐकून राणीला फार आनंद झाला. ती ही मनपूर्वक शिव आराधना करू लागली. सूत म्हणाले, आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणार. आणखी एक कथा सांगतो. उज्जैनीचा राजा चंद्रसेन न्यायनीती धर्माने वागायचा. तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा. त्याचा मणिभद्र नामक एक जिवलग मित्र होता. त्याने राजाला एक दिव्य मणी दिला. त्या मण्याच्या स्पर्शाने धातूचे सोने होत असे. त्याच्या दर्शनाने रोग बरे होत असत. त्याच्या प्रभावाने उज्जैनीत सुबत्ता नांदत होती. हे रहस्य कळताच पृथ्वीवरील सर्व राजांनी एकी करून त्या नगरीला वेढा दिला व चंद्रसेनाकडे त्याची मागणी मागितली. चंद्रसेनाने आपला सर्व भार महाकालेश्वरवर टाकला. शिवाला साकडे घालून तो त्याच्या पूजेत मग्न झाला. त्याचा प्रधान नगरतटावरून शत्रूशी लढू लागला. संकटकाळी राजा शिवपूजन करीत आहे म्हणून
प्रजाजनही तेथे जमले. एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. पूजन पूर्ण झाल्यावर लोक आपापल्या घरी गेले. गवळी वाड्यात गेला. त्या गवळणीचा मुलगा एका उजाड झोपडीत गेला. तिथे एका दगडालाच शिवलिंग मानून त्याची पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. तो खेळात इतका रममान झाला की त्याला आईने जेवणासाठी मारलेल्या हाकाही ऐकू आल्या नाही. म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून निघून गेली. ते दृश्य पाहून मुलगा दुःखाने मूर्छित पडला. भानावर आल्यावर शिवाला हाका मारून विलाप करू लागला. त्याचा मनोभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवाने त्याच्यासाठी त्या झोपडीच्या ठिकाणी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित भव्य मंदिर निर्माण केले. ते पाहून त्या मुलाला मोठे आश्चर्य वाटले. शिवाने त्याला दर्शन दिले हे वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाची सख्य केले व ते सर्वजण शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन त्या मुलाचे श्रीकर नाव ठेवले. त्याला निजकृपेने सर्वज्ञ केले.